प्रभू बोल रुक्मिणी. आज तुमच्या बासरीचा आवाज मनाला खूपच बेसूर वाटत आहे. प्रभू काय झालंय या सृष्टीवर? असा कोणी दुःखी आहे का की त्याचा तुम्हाला इतका त्रास होत आहे? कदाचित तो तुमचा परमभक्त तर नाही ना? सुदामा, माझा परमभक्त सुदामा. प्रभू तुमची लीला तर मला काहीच समजत नाही बघा. रुक्मिणी, अगदी माझ्या मनातलं ओळखलं बघ. आज असं काही करणार आहे की त्याला ही सारी सृष्टी साक्षर आहे. म्हणजे प्रभू आज असं काय घडणार आहे की त्याला ही सारी सृष्टी याद राखेल? आज कित्येक दिवसानंतर माझा प्रिय मित्र आज माझ्या भेटीला येत आहे. जा रुक्मिणी, तुझ्या येणाऱ्या दिराच्या स्वागताची तयारी कर. तो होईलच इतक्यात. प्रभू आशीर्वाद असो. प्रभू, आपल्या भेटीसाठी एक गरीब ब्राह्मण आलेला आहे. त्याची वस्त्र फाटलेले आहेत, पायामध्ये पादुका नाही आणि त्याचं नाव सुदामा आहे. काय सुदामा? माझा प्रिय मित्र सुदामा? सुदामा ये वेड्या, अरे किती वेळ लावला? ये मला आलिंगन दे. कृष्ण सखा तू माझा स्वामी, तूच माझा पाठी राखा, तू अंतर्यामी, हृदयात पूजितो मी, हृदयात पूजितो मी. कृष्ण सखा तू माझा स्वामी, तूच माझा पाठी राखा, तू अंतर्यामी, हृदयात पूजितो मी, हृदयात पूजितो मी. कृष्ण सखा तू माझा. कित्येक दिवसांनी का होईना तुझ्याच कानाला भेटायला आला. आज मी सुदामा खूप खुश आहे. तुझी वेळ साऱ्या सृष्टीला आठवण करून देईल रे, आठवण करून देईल. अरे काना मला माफ कर, मला माफ कर काना, मला माफ कर. नाही सुदामा नाही, तू सुदामा. अरे वेड्या, तुझी जागा त्या कानाच्या चरणापासून नसून त्या कानाच्या हृदयात आहे बघ सुदामा. अरे पण वेड्या, हे काय हाल करून घेतले तरी पाहवत नाही रे. अरे काना, तुझ्यापासून काही लपून आहे का रे? ही ज्याची त्याची कर्माची फळं आणि नशिबाचे भोग हे त्याला भोगावेच लागतात ना रे. अरे यालाच जीवन बोलतात ना. सुदामा, अरे वेड्या किती दुःखदायक बोलत आहेस तू. या ऐकून मनाला खूप दुःख होत आहे सुदामा. झालं गेलं सारं विसरून जा. नाही काना नाही, हे पाप माझ्याकडून करून घेऊ नकोस. सुदामा, त्या कानानं दिलेलं तुला हे मैत्रीचं उच्च स्थान आहे, त्याचा स्वीकार कर. ये सुदामा, ये मित्रा, संकोच करू नकोस. आसन ग्रहण कर. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखा श्री हरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखा श्री हरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखा श्री हरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखा श्री हरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. सुदामा, हे तुझे मी फक्त पूजन केले नसून तुझ्या या भक्तीला आणि आपल्या मैत्रीला वंदन केलं आहे. सुदामा, तुझे आशीर्वाद माझ्या भार्या आणि अर्धभार्या या दोघांना असू दे. भार्या आणि अर्धभार्या, अरे नक्की आहेत तरी किती? सुदामा, ये सुदामा. अरे काना, लहानपणी जसा नटखट होतास तसाच आहेस रे.
पण मला एक गोष्ट सांग, मी तुला आशीर्वाद कसा देणार रे? तुझ्या भार्या आणि अर्धभार्या यांना एकत्र आशीर्वाद कसा देऊ? म्हणून मी तुलाच आशीर्वाद देतो, तो आशीर्वाद तुझ्या भार्या आणि अर्धभार्या यांना पोचेल. सुदामा, तू पण नटखटत आहेस बघ. मित्रा, मला एक सांग, अरे तुझं लग्न झालं का रे? हो रे काना, माझं लग्नही झालं आणि मला 2 मुलंही आहेत. वा सुदामा वा. अरे लग्न केलं, या लग्नाचं साधं निमंत्रण सुद्धा या कानाला नाही दिलं तर. हे तुझं बरं आहे हा काना. अरे मी लग्न फक्त एकदाच केलं, तू तर कित्येक लग्न केलीस. त्याचं आमंत्रण या मित्राला दिलंस नाही ना? असू दे रे सुदामा. सुदामा, अरे इतक्या दिवसानंतर तू आज मला भेटायला आलास. माझ्या वहिनीने माझ्यासाठी काय दिलंय बरं पाहू? नाही रे काना, काही नाही दिलं रे काना. सुदामा दे. अरे मित्रा, संकोच करू नको. तुला तर ठाऊकच आहे ना रे, मी भक्ती आणि प्रेम याचाच मी केलेला असतो. दे. नाही रे काना, आण काही पाहू नाही. दे मित्रा, संकोच करू नको. सुदामाच्या घरचे पोहे सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. देत झाली मित्रत्वाचे मन आनंदित होय. सुदामाच्या घरचे पोहे सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. भेट झाली मित्रत्वाचे मन आनंदित होय. वहिनीने दिलेली भेट माझ्यासाठी खूप खास होती. अरे काना, तुझे हे सारे राजवैभव पाहता तुला ही छोटीशी गोष्ट कशी द्यावी हे मला कळतच नव्हतं रे. हे मला कळतच नव्हतं. जैसे जैसे भजे मज तैसे तैसे पाहावे मी त्यास. सुदामा, तुला तर ठाऊकच आहे ना रे, मी भक्ती आणि प्रेम याचाच भुकेलेला असतो. अरे काना, मला एक गोष्ट सांग, ही माझी छोटीशी गोष्ट तुला आवडली ना रे? हो सुदामा. माझी एक इच्छा होती रे, ती माझी इच्छा पूर्ण करशील का रे काना? तुझे ने बरं काय की इच्छा? अरे काना, मला आपल्या त्या लहानपणीचे दिवस, आपल्या त्या नटखट गवळणी, तुझ्या त्या खोड्या मला एकदा पुन्हा बघायचंय रे. मला पुन्हा बघायचंय. बस सुदामा, एवढंच ना? अगं, लहानपणी हा किती खोड्या काढायचा, किती नटखट होता, तुला बघायचंय का? हो, मला ते बघायचंय. अरे काना, दाखवणार रे आम्हाला तुझ्या लीला. या सर्वजणीकडे. सुदामा, तो पाहतो आपला सुंदर भूतकाळ, ती पाहते सिद्धोडी आणि ती पाहते चोरी. गोकुळ नगरी जन्म हा माझा, गोकुळ नगरी जन्म हा माझा, सवंगडी हे भेटले. बालपणाची आठवण येता कंठय माझे दाटले. बालपणाची आठवण येता कंठय माझे दाटले. गोकुल नगरी जन्म माझा, सवंगडी भेटले. बालपणाची आठवण येता कंठय माझे दाटले. बालपणाची आठवण येता कंठय माझे दाटले. पाटुकलीच्या खेळाची नटखट हसण्या रडण्याची, दही दूध लोणी खाण्याची, आणि वडिलांच्या मायेची. दूध लोणी खाण्याची, आई वडिलांच्या मायेची. त्या मायेला परके झालो असे मला का
संपले बालपण, आता संपले बालपण, तारुण्यात हे पदार्पण, तारुण्यात हे पदार्पण. नव्हती कल्पना नव्हते भान, आता आले मूर्ती जाण. नव्हती कल्पना नव्हते भान, आता आले मूर्ती जाण. बघता बघता माझ्या मनावर दुःख येऊन दाटले, बघता बघता माझ्या मनावर दुःख येऊन दाटले. बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले, बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले. गोकुळ नगरी जन्म माझा सवंगडी भेटले, गोकुळ नगरी जन्म माझा सवंगडी भेटले. बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले, बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले. हालो हालो, धन्यवाद धन्यवाद रसिक हो. चालू काय या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी, या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी. या उठल्या गवळ्याच्या या नारी निघाल्या, निघाल्या पाण्यावरी, निघाल्या निघाल्या पाण्यावरी. या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी, या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी. उठल्या गवळ्याच्या या नारी निघाल्या, निघाल्या पाण्यावरी, निघाल्या निघाल्या पाण्यावरी. या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी, या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी. उठल्या गवळ्याच्या या नारी निघाल्या, निघाल्या पाण्यावरी, निघाल्या निघाल्या पाण्यावरी. या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी, या पाटेच्या या पारी बाई कोंबडा आवाज करी. उठल्या गवळ्याच्या
घरी जाऊया यमुने तिरी यमुनेचं पाणी भारी कोकिळा कू करी कोकिळा कू करी कोकिळा कू डोईवरी घेऊ घागरी जाऊया यमुने तिरी यमुनेचं पाणी भारी कोकिळा कू करी कोकिळा करी कोकिळा कू करी जागले गोकुळ नगरी आले वासुदेवाची स्वारी झाली गोकुळ नगरी आले वासुदेवाची स्वारी उठल्या गवळ्याच्या या नारी निघाल्या पाण्यावर निघाल्या पाण्यावर या पाटेच्या या पारी पारी कोमळावर पारी या पाटेच्या या पारी पारी कोमळावर पारी उठल्या गोवळाच्या या नारी निघाल्या पाण्यावर निघाल्या पाण्यावर उजळून आलं आभाळ रामाच्या पाये उजळून आलं आभाळ रामाच्या पाये गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी सूर्या संग ईर्षा करतो अंधार उजेड त्याला मिळतो म्हणून बेजार बेजार पापाच्या मोर पुण्याई पडती आमारे अन गाव गाजवित आली वासुदेवाची स्वारी गाव गाजवित आली वासुदेवाची स्वारी उजळून आलं आभाळ रामाच्या पाये उजळून आलं आभाळ रामाच्या पाये अन गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी दान पावलं रे दान पावलं वासुदेवाला दान पावलं देवा दान पावलं वासुदेवाला दान पावलं ग दान पावलं वासुदेवाला दान पावलं देवा दान पावलं वासुदेवाला दान पावलं उजळून आलं आभाळ रामाचा पारे उजळून आलं आभाळ रामाच्या पारे अन गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी गाव गाजवित आले वासुदेवाची स्वारी हॅलो 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 कोंबड्यानं बांग दिली पाटेला ग सारा गवळी वाडाचा गाझाला कोंबड्यानं बांग दिली पाटेला ग सारा गवळी वाडाचा गाझाला रवी उगवला पूर्वेला किरणे पडली डोंगराला
रवी उगवला पूर्वेला किरणे पडली डोंगराला कोंबड्यानं बांधलेले पाटे लाग सारा गवळी वाडा जागा झाला कोंबड्यानं बांधलेले पाटे लाग सारा गवळी वाडा जागा झाला रवी उगवला पूर्वेला किरणे पडली डोंगराला 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 रवी उगवला हल 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 याग कोंबड्यानं दिली बांग बांग पड कानावर बांग पड कानावर बांग पड कानावर चल चल ग सखी बाई चला जाऊया पाण्यावर चला जाऊया पाण्यावर चला जाऊया पाण्यावर मोरान सजली सकाळ गाई अंबरती आपल्या वासराला मोरान सजली सकाळ गाई अंबरती आपल्या वासराला रवी उगवला पूर्वेला किरणे पडली डोंगराला 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 घेऊन माट गडोईवरी दया निघाल्या पाण्याला दया निघाला पाण्याला दया निघाला पाण्याला मोर धुक्यानं भरला भाल डोंगराच्या या माझ्याला डोंगराच्या या माथ्याला डोंगराच्या या माथ्याला घर घर वरकाचा फुललाय ग वारा झोपे माझ्या या अंगाला घर घर वरकाचा फुललाय ग वारा झोपे माझ्या या अंगाला रवी उगवला पूर्वेला किरणे पडली डोंगराला 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 हॅलो हॅलो धन्यवाद रसिको धन्यवाद चालू कार्यक्रमासाठी चला का बोलू जाऊया बाजाराला.
हॅलो अगं पोरीनो थांबा जरा येते मी मथुरीच्या बाजारी. या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला. या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, नवराला या सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला. या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला. शृंगार पोरिया करून सोळा निघाल्या माझा तुझवून डोला, निघाल्या माझा तुझवून डोला, निघाल्या माझा तुझवून डोला. शृंगार पोरिया करून सोळा निघाल्या माझा तुझवून डोला, निघाल्या माझा तुझवून डोला, निघाल्या माझा तुझवून डोला. पोरा बालांचा तापा हा मला तरी चालले हो बाजारा, तरी चालले हो बाजारा, तरी चालले हो बाजारा. डपले तई पोर माझ्या दही दूध मालाला, चारी डपले तई पोर माझ्या दही दूध मालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला. या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला, नवराला या लाडाला हात बघा लावतोय गालाला. अगं पोरीनो कामाला गेले होते, तिकडून बघितलं मला वाटलं तुम्ही कुठेतरी जाताय म्हणून म्हटलं धावत धावत जावं. अगं मावशी कुठे चाललात पोरीनो? आम्ही साऱ्या पोरी म्हातारी चाललं बघ. उतरीची बाजू चाललात? हा. चला चला मी पण येते बाय. अगं पण मावशी तू अशी येणार, आम्ही पण काय साऱ्या पोरी एकदम कट्टा होऊन चाललेलो आहोत. कशी हो? अगं जरा सोबेल असं जरा एवढं तरी नाही. कसं म्हणतेस? म्हणजे मी नटून नटून येऊ? बर येते हो मी. थांबाल ना मला? बघा. अगं मावशी जरा लवकरच ये. बरोबर येते हा. लवकर ये. हॅलो धन्यवाद धन्यवाद रसिको. चालू कार्यक्रमासाठी आलेलं बक्षीस असं आहे सिया
चंद्राबा कशी करते ती? अगं हिरा, कसला विचार करतेस ग? कसला नाही ग राधे, असाच. काही नाही, कसं सांग ना. अगं हे आमचे यायचे आहेत आज. काय ग तुमच्या ह्यांच्याकडे बाहेर लपडाबिडा आहे की काय? अगं गप्पच आवड कुठली? अगं नाही ग सहजच बोले. अगं हे तुमच्या भो. अगं ये. अगं तुमचं सोबत बंद करा आधी. इथे आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? ते जाऊ दे तुमचं. अगं चंद्रा, काय चाललंय तुझं? आणि तू अशी गप्प का आहेस? हे राधे, हे पोरीनो, तुम्ही आहे का? मी सारे जणींना आजच सांगून ठेवते, उद्याला बाजारात जाताना थेरडीला घेऊन जायचं नाही, समजलं ना? हो बाई, तरी नाही म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. हो ग बाई, सकाळप्रमाणे आपण उद्या सकाळी याच ठिकाणी भेटूया बघ. चला मग. चला. हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद रसिको. बोले जशी मोगऱ्याचे कळे, मी मनान साधे भोले. जशी मोगऱ्याचे कळे, मी दिसाया लय सुंदर पोरांचे नजर मावशेवर. मी दिसाया लय सुंदर पोरांचे नजर मावशेवर. मी मनान साधी भोली, जशी मोगऱ्याची कळी. मी मनान साधी भोली, जशी मोगऱ्याची कळी. मी दिसायला लय सुंदर पोरांचे नजर मावशीवर. मी दिसायला लय सुंदर पोरांचे नजर मावशीवर. मी मनान साधे भोले, जशी मोगऱ्याचे कळे. मी मनान साधे भोले, जशी मोगऱ्याचे कळे. मी दिसायला लय सुंदर पोरांचे नजर मावशीवर. मी दिसायला लय सुंदर पोरांचे नजर मावशीवर. दिसानकरा लय बघ भारी, पोरी मारती लायन सारी. दिसानकरा लय बघ भारी, पोरी मारतील लायन सारी. दिसानकरा लय बघ भारी, पोरी मारतील लायन सारी. दिसानकरा लय बघ भारी, पोरी मारतील लायन सारी. राधेचे आरोळे गाणी गाली, राधेचे आरोळे गाणी गाली. माझी गडबड झाले सारी, माझी गडबड झाले सारी. मी मनान साधी पोरांची नजर मावशीवर. मी दिसायला लय सुंदर पोरांची नजर मावशीवर. मी मनान साधे भोले, जशी मोगऱ्याचे कळे. मी दिसायला लय सुंदर पोरांची नजर मावशीवर. मी दिसायला लय सुंदर पोरांची नजर मावशीवर. ग बाय, दमले ग दमले. किती हा गरमा, अंग भिजून गेला म्हणते मी घामाने.
आज गेले कित्येक वर्ष हा मथुरेचं घाट चढून उतरून पायाचा अभुगा झालाय बघ. पण आज मी हट्टच धरलाय मथुरेच्या बाजारी जायचं म्हणजे जायचं. पण त्या डवळ्या पोरीनी मला म्हातारीला घेऊन नाही जायचं ठरवलंय. बघती कशा जातात त्या मथुरेच्या बाजारी. थोडी इथेच विश्रांती घेते. बाजाराला अगं पोरींनो, काल आपलं बोलणं झालं होतं ना की त्या म्हातारीला घेऊन जायचं नाही म्हणून. अगं हो ग हो, त्यात खेळलेलं राहू दे ते. आपण जाऊया सर्वजणी बाजाराला. चला ग. अगे सुकाडे, अगे टवळे, कुणाला म्हणतेस म्हातारी? कुणाला म्हणतेस टाकीन एकीचं तोंड वाकडं करून. तुला नाही का म्हणाल्या? हो बाय माझी ती मेलीच्या तोंडात एक आणि ओटावर एक. कोणी मला नाही म्हणाल्या. बघते कशा जातात या बाजाराला आलो. अगं आपण सर्वजणी मिळून मधुरीच्या बाजारात निघालो आहोत. पण तुम्हाला एकीला तरी मधुरी बाजारचा रस्ता माहिती आहे का ग? अगं राधे, मला तर मुळीच माहिती नाही बघ. अगं राधे, मी तर पहिल्यांदा येते बघ, मला तर मुळीच माहित नाही ग. अगं बाई, मला देखील नाही माहित. राधे, मला इकडचा तिकडचा कुठलाच नाही माहित ग. आता काय करायचं ग? अगं मग साऱ्यांनी इकडे या. बघितलं ना आल्यानं माझे पाय शिरतील बघ आता. मला इकडचा पण नाही, मला तिकडचा पण नाही, पाठचा नाही, मोरचा नाही. मेल्या निघाल्यात बाजारी. मग साऱ्यांनी इकडे या. अगं राधे, तू गेली होतीस नाही दोनदा. अगं पण मला रस्ताच नाही आठवत बघ. आता काय करायचं? अगं मग साऱ्यांनी इकडे या. काय करा ते? अशा गोंधळ होऊ नका. आपल्याला मथुरी बाजारची वाट माहिती नाही. मग आपण मावशीची माफी मागूया. काय बोलली? माफी? माफी? आणि थेरडीची? मी काय मागणार नाही माफी. आधी सांगून देतो, मी काय केलंच नाही तर मी का मागू दे थेरडीची माफी? पुसू दे मेलीचा माल. राहू दे. अगं राधे, मी तर मावशीला काही बोललेच नाही, तर मी कशाला माफी मागू? पाय गो माझी ती काय बोललेत नाही. कशाला मेली बोलते? अगं राधे, मी तर मागणारच नाही बघ. अगं असं काय करताय साहेब? अगं मी देणारच नाही बघ. ती मागते काय माझ्याशी? माफी का? अगं असं काय करताय साहेब? आपल्या मनातील माल भरण्याची वाट पाहताय का? अगं बुरशी पकडेल बघ. आपण मावशीची माफी मागूया. अगं राधे, आता तूच काय ते बघ. अगं मावशी, खेळशी पकडल. होय, होय, बरोबर बरोबर. अगं मावशी, अगं जा ग. अगं मावशी ऐकून तरी घे. अगं जा म्हणते जा. बघ बघ कशी करते ती. अगं मावशी, आमच्या साऱ्या पोरीचं चुकलं ग, माफ कर ना. आले की नाही माझ्या पायाशी? लाईनीवर बरोबर बरोबर. राधे, तू सांगतेस म्हणून ऐकते हा. हो मावशी. नाही तर या मेलिंगच मी तरी बाय ऐकणार बघ. अजिबात नाही. ते राहू दे ग, चला आपण आता बाजारात जाऊया. जाऊया. हे बघ राधे, काय ग मावशी? मथुरेच्या बाजारी निघालीस बरोबर ना? हो. घेतलं काय नेसलं काय सगळ्यांनी सांगितलं पाहिजे मला बरं. अगं मावशी, हे तर सांगितलंच पाहिजे. मग पुढे जाऊन काय नुसतं दाखवणार? अगं मावशी, आम्ही पोरी नाही विचारली. सांग बरं. अगं पूर्ण तुम्ही काय घेतलं जरा मावशीला सांगा ना. अगं मावशी, मी घेतलं दही आणि थेट चाललो मथुरेच्या बाजाराला. हो का? बरं बरं.
आणि भारी दिसतेस आहे. मग काय नजर नको लावू का मावशी? गल्ली मेलीच्या नजर लागते माझी. आणि चालू भारी दिसतोय. कोणी घेतलाय माझ्या? नक्की हिरवा आहे की कुठून रानात आलीच आहे? हिरवाच आहे गं. हो का? हो ग. हो ग बाय बाय भारीच आहे. हो मागे अगे मावशी मी घेतलाय दूध. अगं बाई. थेट चालले बघ मथुरेच्या बाजाराला. बाय थांब थांब गल्ली नुसती. अगं मावशी अगं मावशी आज हॅलो बोल हॅलो बोल. मी काय भैरी नाही आहे. हो ग मला माहित आहे. समजलं ना? हो ग. मग बोल बोल बाय. अगं मावशी मी घेतलाय दूध आणि थेट चालले बघ मथुरेच्या बाजाराला. बर आणि भारी दिसतेस ना. भाजी दिसणार ग. आणि हातातले भारी ग कुणी दिले ग? अगे आमच्या गाणे घेतले बघ. यांनी घेतले. हो. कोणाकडे केलेस? गाण्याचा नवीन केले बघ. केला गणेश मला. अगं मी परवा गेले तर मला नाही दिलं सांगितलं. तुला बरं दिलं. तुझी ओळख भारी आहे. मेला हातलं डाल असतंय. बरं बरं हो मागे मी तिथे गणेश होणाऱ्याकडे जाते. अगं मावशी ए मावशी. अगं वाच हालू हालू. अगं मला वाटलं तुझे कान फुटले. गेली म्हणणार माझं गाण फुटले. अगं मावशी मी घेतलंय लोणी. काय घेतलंय लोणी. लोणी. अगं बाय हिनं घेतलं लोणी आणि तो बघ तिचा नवरा उचलतोय. लोणी. बर आणि भारी दिसते साय. आणि गंतन भारी घातली साय. नाही जा माझ्या आवडीने घेतले ते. नक्की ना? मग काय बघ लावू नको ते. अवनीत ना. तुला काय वाटलं ग? मला वाटलं ते दररोज पंपात जातात बघ. अगे मावशी जरा शांत राहा ग. पंपात लायलं नाही तुमच्यावर लालाय. असू दे तू काय बोलशील गे. बर बर हो मागे. मावशे मी घेतलंय बघ दही. थेट चालले मथुरेच्या बाजाराला. भारी दिसत मग. अगो ही नवीन दिसते. मावशी मला बघितच नाही तू कधी. अगं जल्ला मेलं मला सांगून कुठे जाताय तुम्ही? हा कुठलं सुटलं कुठं ना कुठं तरी जातच असता तुम्ही. मला कुठं सांगितलं? तू पत्त्यावर असेल तर ना. अगं बरोबर मेली मला हे सांगून कुठे जाताय? आणि नवीन ना तू. बर भारी दिसतेस ग. अगं बाय आलू नको. आणि चालू कोणी घेतला? माझ्या आवडीने घेतला. ऑटोवाल्याने. तुला सवीन माहितीये ऑटोवाला तावडे सवीन त्यांनी घेतली ग. बाई सांगू पण नको मला ना. आज सांग ना नजर लावतात ना. नजर लावतात बरोबर. बाई बाई पोरं बाई. बघा तेव्हा हात दाखवतो तुला. ए नजर नका लावू रे. बरोबर आणि याला पण सांगू नको त्याने घेतलंय. नाही तर सकाळ संध्याकाळ त्याच्याकडेच जाती नजर लावायला. बरं हो बाटे आणि दर आधे तू काय घेतलं? अगं मावशी मी घेतलंय दूध आणि थेट चालले बघ बाजाराला. अगं तिकडे बघायला लागतं. तर आम्हीच भाऊ आले होते. मगापासून हसत होते ना. तर आता निघाले घरी जायला. जाऊ दे ना मग. 2 वाजतात आहे. बर तू काय घेतलंस म्हणतेस? अगं मावशी मी घेतलंय दूध आणि थेट चालले बघ बाजाराला. बरं राधे चल तर मग जाऊया मथुरेच्या बाजारी. चला तर. मथुरेच्या घाट चढायला आहे. वेळ वाटतोय म्हणून. आणि आता पावसाची सीझन आहे. जरा भरा चला जाऊया का? मग छोटस गाणं म्हणा. अगं मावशीला तूच बोल. बरं बरं म्हणते हा. चला बघा उभे राहा. कोकिळेच्या या मंजुळ स्वराने दिनकर उगवला. दवबिंदूच्या शुभ्र दुख्याने मंथ मोहरला. आज मंथ मोहरला जाऊ मथुरे बाजारला. आज मंथ मोहरला जाऊ मथुरे बाजारला. कोकिळेच्या या मंजुळ स्वराने दिनकर उगवला. दवबिंदूच्या शुभ्र दुख्याने मंथ मोहरला. आज मंथ मोहरला जाऊ मथुरे बाजारला. आज मंथ मोहरला जाऊ मथुरे बाजारला.
बाजारला मुरलीवाला में भूलवी जगाला मोहन मुरलीवाला में भूलवी जगाला या गोकुळाला नंदा घरे वाढलो मे श्री नंदलाला नंदा घरे वाढलो मे श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मे भुलवी जगाला मोहन मुरलीवाला मे भुलवी जगाला या गोकुलाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदलाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदलाला उघड्या या डोळ्याने स्वप्न नवे पाहिले जन्मताच भुवरी दृष्टये हादरले जन्मताच भुवरी दृष्टये हादरले जन्मताच भुवरी दृष्टये हादरले धरती गगनाचे किरण जणू लावले विजाया गडगडल्या मेघही बरसले विजाया गडगडल्या मेघही बरसले विजाया गडगडल्या मेघही बरसले कोवळ्या मनाचा मी भुलवी जगाला कोवळ्या मनाचा मी भुलवी जगाला या गोकुळाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदलाला नंदा घरी वाढलो मी श्री नंदलाला धन्यवाद धन्यवाद रसिको. चालू कार्यक्रमासाठी आलेलो पारितोषिक दिलीप भिकाजी मांगडे यांच्याकडून खास कृष्णाच्या गाण्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की बुवानी ते गाणं पुढे जाऊन म्हणायचंय. दिलीप भिकाजी मांगडे यांच्याकडून वंशपोर आलंय. रामावतार संपल्यानंतर पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. पृथ्वी माता गायीचे रूप घेऊन कृष्णा शरण गेली आणि म्हणाली, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. श्री विष्णू म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मी देवकीच्या पट्टी 8वा अवतार घेऊन कंसाचा नाश करेल. तर तुम्ही श्री कृष्ण भगवान आहेत. बोला कुंडले कवर दे. अरे आठवलंच, सर्व गोपिका मिळून मोतीच्या बाजारात चालल्यात. त्यांना अडून त्यांच्यावर दूध घेणे हे काम आपण न करता आपल्या सुदामावर सोपूया. पण सुदामा काही दिसत नाही. त्याला हाकच म्हणून पाहतो, सुदामा, अरे सुदामा. आलो देवा. आठवत असो, सुदामा त्याच्यावर एक कामगिरी सोबत आहे. सर्व गोपिका मिळून मोतीच्या बाजारात चालल्यात. त्यांना अडून त्यांच्यावर दूध घ्या. येतोच मी. आज आपण कित्येक दिवसांनी भेटलोय
आज आपण चेंडू पल्ली खेळूया का? ठीक आहे. बाबाई माझ्या सोबतीच्या सवंगड्यांना हात मारून बघतो. पेंद्या, अरे वाकड्या. अरे काय रे काय? ये लवकर. अरे कशा आलो? ये लवकर ये. अरे काय काम तर सांग. तू आधी ये तरी. अरे काय काम तर सांग आधी. देव बापाने बोलवलंय. मग आलो लवकर. अरे रे सुद्या तुला सांगू मी काय रे. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. गड्या डोकं हे माझं काय चालत नाही. जीवा भावाचे माझे लाडाचे बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाचे माझे लाडाचे बाय चुकले रे माझे कपिला बाय. अरे अरे तुझा तुला सांगू मी काय रे. अरे अरे तुझा तुला सांगू मी काय रे. गड्या डोकं हे माझं काय चालत नाही. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. गड्या डोकं हे माझं काय चालत नाही. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. रोज 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 बघतीकडे गडतीवरच्या माळावर. चढतीवरच्या मालावर चढतीवरच्या मालावर. घरी साऱ्यांचा रे माझा जीव हा जडलाय तिच्यावर. जीवा जडलाय तिच्यावर. जीवा जडलाय तिच्यावर. आलं नद्यानी गेली जीवनी. आलं नद्यानी गेली जीवनी. काय करावं हे काय सुचत नाही. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. गड्या डोकं हे माझं काय चालत नाही. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. कपिला गाय माझे मोठी कोणी पायल सांगार कोणी. कोणी पाहिलं सांगार कोणी. कोणी पाहिलं सांगार कोणी. कशी भेटना मला जुनी. दखलो मेर तिला शोधुनी. सकलो मेरा तिला शोधून. सकलो मेरा तिला शोधून. अरे भीती या जीवा धावर धावा. अरे भीती या जीवा धावर धावा. सांग तू तर देवाचा करू मी काय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. अरे अरे सुद्या तुला सांगू मी काय रे. गड्या डोकं हे माझं काय चालत नाही. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकली रे माझी कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकली रे माझी कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय. जीवा भावाची माझी लाडाची बाय चुकले रे माझे कपिला बाय.
जरा बघतो राम. काय वाटतं हाय? लय दमला. तुला काय सांगू इकडनं असं दिलेला काय गे संपलास बरोबर. आता बोल तू अरे आलो कुठे तिकडून तुला माहिती आहे काय आहे काय आहे काय आहे काय नाही असं खोबरं झाला ना खोबरं हावऱ्याला खायचं का मी त्याला कशात गेला वाटतं मी तुला घे मला नको नको मेला खाऊ नकोस माझा घरा बसलाय काय चाललं की जाय तू बोलवलं का रे बोलवलंय या कामासाठी कसा रे जेव्हा पण आपल्यावर एक कामगिरी सोपवले एकट्याला नाही नाही काय काय होणार म्हणून तुम्हाला बोलवलं काय काय एवढी काम केली काय रे गवळणी सगळ्या बाजारात निघालाय कुठं मथुरेच्या काय म्हणतोस काय त्यांना अडवून जायचं खायचंय बघ एवढ्यात ना अरे याला जोडीला कशा आणला अरे इथं जोडीला आला एक पाला वाटतं आणला होता बरोबर पाला रे हे कुठं जा आता नको मगाशी बोलवलं तेव्हा नाही आला आता अशी तुम्ही काय म्हणतो माहितीये काय म्हणतो आपण सगळे जमलो ना सगळं म्हणजे चेंडू पली गेलो काय पाऊस पडू लागला का चेंडू पली कुठे ऊन असतो याला काय बोल तर मला माहित आहे तुला काय सकाळ संध्याकाळ काम नाही सकाळी उठलास की जाऊ घे बॉल दे काय नाही घे बॉल चल चालला खेळूया काय भेटी टाकून चाललं काय रे नको काय रे आई काय बोल विटी दांडू तुझ्याकडे आहे एवढा माझे दांडू आहे विटी काढून त्याला विचार दे बघ तुझ्याकडे आहे काय तुझ्याकडं बॉल आहे काय बॉल आहे आपण याला वाटतं पुलिसा बघितच असतो नाही तर काय ह्यानं काय करायचं खेळूया आता गेला 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 थांब थांब बॅट कुठं आहे पण आहे तयारी तिथं वाटतं सगळा काय घेतलंस खेळूया काय आता सातवा सोडून अवतार धरिला विष्णूने आठवा अवतार सातवा सोडून
सृष्टांचे करण्या रक्षण धरिला विष्णूने आठवा अवतार सृष्टांचे करण्या रक्षण धरिला विष्णूने आठवा अवतार केळ मांडीला चेंडू बळीचा केळ मांडीला चेंडू बळीचा चेंडू उडाला डोहात पडला चेंडू उडाला डोहात पडला केळ मांडीला चेंडू बळीचा केळ मांडीला चेंडू बळीचा चेंडू उडाला डोहात पडला चेंडू उडाला डोहात पडला कालियाचा नाश करी उभा राहिला पाण्यावरी 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 सातवा सोडून अवतार धरिला विष्णूने आठवा अवतार हॅलो हॅलो धन्यवाद धन्यवाद रसिको चालू कार्यक्रमासाठी आलेलं पार गोपी लागल्यात उठायला भांग कोंबड्याची पाटेला गोपी लागल्यात उठायला सूर्य उगवला डोंगराला पोरी निघाल्या बाजारला सूर्य उगवला डोंगराला पोरी निघाल्या बाजारला भाग कोंबड्याची पाटेला बोरी लागल्या उठायला भाग कोंबड्याची पाटेला बोरी लागल्या उठायला सूर्य उगवला पूर्वेला फिरणे पडला सूर्य उगवला पूर्वेला फिरणे बाजारला झाली पहाट आली या हर्षाची लाट आली या हर्षाची लाट आली या हर्षाची लाट अडवळणाच्या वाटे तुम्ही चढूया अवघड तो घाट चढूया जाऊ पावसाच्या दरबारी दया दुधाच्या विक्रीला जाऊ पावसाच्या दरबारी दया दुधाच्या विक्रीला सूर्य उगवला डोंगराला पोरी निघाल्या बाजारला जयमाळही गोत्याची जोगी पोरही गवळ्याची चंद्रकळाही नित्याची जणू अप्सरा इंद्राची वादणारही गवळ्याची जणू खाणही रत्नाची भाई गौरही चंद्राची गळी गंधर कोणाची श्री घागरच्या हाताला जाऊ मथुर नगराला श्री घागरच्या हाताला जाऊ मथुर नगराला सूर्य उगवला डोंगराला पोरी निघाल्या बाजारला सूर्य उगवला डोंगराला पोरी निघाल्या बाजारला आपण मथुरेच्या बाजूला जाऊया हॅलो मावशीसाठी आलेलं पारितोषिक होतं अमोल कांबळे यांचं नाव घ्यायचंय मावशीने अमोल कांबळे मावशी
काय बघते हा? खुला बर बघते नंतर तुला. माझ्या मराठ्याची थोरी माझ्या मराठ्याची थोरी नित्य वाचे नवे रूप दावे. त्याला सरला ऐकू जाऊ दे असं घे काय मा- माझ्या मॅरेज मला ऐकू दे. माझ्या मराठ्याची थोरी नित्य वाचे नवे रूप दावे. अमोलरावांचे नाव घेताच मुकी उमटते माझ्या शिवरायांची ओवी माझ्या शिवरायांची ओवी. शिवराय अरे सुटकड्या मी म्हटलं काय मोदीचं नाव घेते की काय जो इथे शिवराय आला कुठचा अरे मारू नको. अरे त्यानं मला हाक मारली आणि मग तू त्याच्याकडे बघ. तू मला मारलंस का सांगा ते. मी तुला मारलं का? तू माझ्या अरे रस्त्याच्या मध्ये राहू नको. उगाच कुणी मारली लाच तर जाशील ना पुढे. एवढं काय रस्ता का जा इकडं जा तिकडनं जा इकडनं जा. तू माझ्या मारलीस का? अरे असे मारली परत मारते. आम्ही बाजूला व्हायला सांगितलं ना मी तुला. मावशे बोट कुणाला दाखवतोस? कोणाला बोट दाखवतोस? हा दाखवतो हात. सगळी बोट तुझ्याकडे जातात आहे. म्हणून म्हटलं सगळी बोट माझ्याकडे एक तुझ्याकडे. त्याच्यात काय झालं जरा समजून घे ना. बघ मग काय बघ कुठे जातोस तू? कुठं आता आहे? हम्म सकाळपासून इथं ना कपून कमी दमलाय. तुला काय माहित ह्या एकट्या उभा गेला तेव्हा ते डोक्यावरती सगळे गेले. गेलं ना गेल्याच्या? हे गेलं ना नंतर बघ तू म्हणे नंतर- सांगते तू थोड्या वेळा बघ तू नंतर गेलं ना मग सगळंच घालवीन. थांब जरा. तुला काय वाटलं? पण मी काय म्हणते काय म्हणते हा काय म्हणते तू मागाशी तिकडून कुठून तरी धावत आलास ना. म्हणजे काय इकडनं असा गेला तिकडनं अरे पण मी काय म्हणते माझीशी बोलताना एकसारखी काठी का टाकतोस आणि परत जाऊन चालतोस ती काठी एकदा टाकून तरी देस. चल टाकले चल बघा उभं राहता येईल ना. मग काय तुला काय वाटलं? अबे तुझ्यापेक्षा चांगला आहे बघ. तू अशी वाकडी बघायची. तू मग पंख्या सांगत तुझी कमार वाकडी झाले. पंख्या सांगत होता त्याला काय सांगू आता माणसं सगळं जाऊ दे की. ते जाऊ दे तू बाजूला. उगाच मध्ये मध्ये येतो आमच्या. मी काय म्हणतो ती मावशी सोड. हे सोड. अरे हे काय करायला बघायचं? आज तुझी बडबड नाही पाहिजे. आज आमचा वट. तू काय म्हणतेस? तू अरे बोल. त्याचा वट हा? तू कट तू बोल आज आम्ही सगळं आहे. आणि मी बोलले भरपूर बोलले. काय बोलले? मी काय विचारलं ह्या तुझ्या कोण? असं विचारस काय? मला वाटलं हे पेंद्या ह्या बघ कोण असं म्हणाला. ह्या तुझ्या कोण? अरे मेला हा मध्ये उभा ना ऐकाय कसं येईल. अरे मग बाजूला आता इकडे थांब. हा बरं त्याला बाजूला ठेव. कशाला उगाच टकल्या बिकल्या घेऊन आलं हा? एक तर पाऊस ए, येतोय, मावशे. पाणी कुठून पण जाईल. माझ्या टकल्यावर जाऊ नकोस अजून पण सांगताय. जर टकलं जाऊ द्या. हे जाऊ दे, आणि शेंडी बारी दिसते. म्हणजे काय बस काढा रे. ते जाऊ दे. अरे मेल्या ह्या माझ्या पोरी. मावशे हे मावशे 3 घरात आहेत. ए मावशे 3 घरात आहेत. ए मावशे हे काय मतलब काय? हा बोल. या किती जाणे घे? या 5 आहेत. 5? हा 3 घरात आहेत. अरे 6 जणी आहे दोघ मावशी. 6 जणी द्या 5 जणी काय द्या. त्या मावशीला पण माहिती आहे हिच्या पोरी गेली त्या काय करशील? आणि म्हणजे माझ्या पोरी. बस. नाही ते काय ही सर्व्हिसला होती. कुठं होती? कालच आले. ती मला माहित नाही बाजाराला आले. कारण 4-5 नंबर तेव्हा ही नव्हती. आता नव्हती. दिसली आहे. ती म्हणून नवीन घेऊन आले. होय काय? सर्व्हिस तरी कसली? ही 10वीला होती ना? होय मग काय तिचा रिझल्ट लागला वाटतं. होय. पेढे कुठे पेढे आहे? कुठं? किती घे टक्के पडली तिला? दोन पेढे हवे. मग काय मगात बसून तरी मागायचे. बरं अगं पोरीनो पास झालात ना. तुमची ताई पास झाली आहे. हिला पेढे देऊया का? ती एकटीच होती. बरं हे मावशे हा? ती एकटीच होती. हो एकटीच होती. हा बाकीच्या 12वी 13वी त्याच्या पुढचं शिक्षण असतं ना. बर हा मी ना मागवा देव हे काय देव? हलवा हलव्याचा पेढा नसतो बाबा. हलवा दे. हलवा
बसते थांब राजा चालवा पाहिजे त्याला वाटतं. कोण बोलला मी त्याला? काय द्यायचं तू दे. कोणतं ये? हा, ये कोणाला हवाय? ए, पेढा कोणाला हवा? ये. ए, मी नाही रे बाबा, मी बाजूला. तुला पेढा हवाय? बघा मलाही वाला आहे ना? हा? आम्हालाही अरे, मलाही एक नंबर. पांढरा पांढरा. अरे तुझे चंदन परवा मगाशी आलता तुला. मावशीला बोलव. मावशीला बोलव पाहिजे. मावशी काय रे मावशी पेढा तुला एवढा नाही त्याला विचार किती पेढे खाल्ले ते. मावशी मरू दे मी मंगालाच ना बघताय की तुझ्याकडं तुझ्या कुंभलाच काय की ऐक हे तू पण ऐक. एवढे रागा आहे बोलते तुला दे पेढा. त्याला जेव्हा तेवढा बस झाला. हा डॉक्टर वाटतं तसा बा एकदम सरळ उभा गेला. काय अरे हा तर पहिल्यापासून असं गाव कशाला बोलशील पलाला बघ गावची हे जाऊ दे. मी काय म्हणते वाकडीच तर ती कुठं पण जाते मुंडापासून ढगापर्यंत. बरोबर बोलली. ही लय 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 बोलते हा बघायला. आजच पास झाले तर परवा पास होते ना तर तुला आणखी 4 गोष्टी शिकवणार. किती शिकली? परवा त्याचा रिझल्टच नाही लागला. किती शिकली? 10 वर 20. एवढे काय एवढे? अरे आम्ही नाही एवढे शिकले. 10 वर 20 काय 30 शिकले काय पण सांगते ते माझ्या समोर दे काय हे काय म्हणजे मिटवा मग काढ. चल चल बसा आपण. काढ चल 5 दुपारी काढ. मिटवा आहे ना तुझ्याकडे? माझं म्हणणे मिटवा काढतील काय काढ. चल बेस गेली मस्त झालं. अरे या कोणाला वाचलं तर गावचे म्हणा अरे माझ्या जोडीला आता सुपारी फोडून देईल ना. मग इटलला बोलाव. इटलला बोल भिक्या कारभारी मस्त आहे का मस्त फोडतो सुपारी. तुला काय दिसणार? तू देतेस आहे की जाऊ बस बसला नवा मी दे. चल आणखी ते आहे काय त्याला आणखी तर कोण घेत काय वारा बा आता वाटा लागू लागला. पाऊस येईल वाटते.
पाऊस काय मी सकाळी 4 वाजेपर्यंत नाचायचंय पाऊस काय अरे नवीनच काल दिली नाही काय काय आहे त्याच्यात काय तर बबननी नवीनच आणणार मिठवा बबननी आमच्या तुमच्या बबनने आणणार काय बबन काय गेला बबन काय आहे बबन ए बबन बबन टीव्ही बघायला गेला वाटतं अरे मावशी सांगायचं ते इटलला वाटतं पाणी बरं आहे ना अरे थांब जरा, बबन टाकला तू बबन पणाला गेला राजाबाईकडे वाटतं गेला टीव्ही बघायला बबन पण आता IPL संपली त्याला सवय आहे मध्ये टीव्ही बघायला जायची काय म्हणतेस काय घरात आहे चालू नंतर तिकडे जातो आता 4 लोक बघतात त्याच्या माझ्या एकटीच बसते तुला काय माहित आम्ही 4 दिवस सासूचेच बघता भाव मग दुसरं काय नाही ती सिरियल लागते ती मेली ते बघू नको ते 4 दिवस सासू आणि 4 दिवस त्या मेला सुना सांगल्या ना तर मग सासूच्या मानावर बसतात तुला नाही माहिती, माझी सासू बसून बरी आहे बाई बरे आहे ना तू काय ती बघ इथं कशाला सगळं बघतो मला बघता तुला बघ मी कशी सुपारी खाया मग खाऊ नकोस तो मान झाली आहे सोडून आणलीस की मग मी याला ए तुम्ही काय बघता मावशीची आणि माझी सेटिंग आहे तुम्ही बाजूला जाऊ. ठीक आहे एक पान नाही पान कुठे मी एवढा पान आणला अगे या मावशी ह्या काय तुला माहित 60 रुपये नाही 60 रुपये आण एक पण अशी आकडा मेलास मला म्हणजे आता संकेत आहे ना मी आता मागत देतो मी याला तुला नाही ते काय तू त्याच्याकडे आणतोस मी त्याच्याकडे जातो पण मला हे केवढी पानं आणतो अरे बबननी आमच्या आणणार कोणा त्याच्याकडे वाटतं बबनने आणली त्याच्याकडे ना मग काय मस्त आहे ती बघ संकेतला सांगत होतो मी परवा भाऊ चांगली बघून दे मला करडी चांगली नको बघूया आता का करडी शिरेल काय फोन तरी पण त्याला मला शिव्या देतो चुना कुठं आहे अरे ताज मी बबन जायची होता बबन रे बबन राजा बबनने गेलाय ना कोणाकडे असलं तर द्या ना मावशीकडे चुना पण नाही ए इटल चुना दे गावात खा असत असं कसा काय आता अरे डोक्याला आणला इटलने चुना आणला इटल आवड तुम्ही याला सर बाकी सुपारी घे टाकतोस याला इटलचा चुना सुटला समजून घे अरे त्याला पोर चलत आला ढोकळा फोडी त्याला समज त्याला सगळं चांगलं हवं मग आता खाता काय लवकर मी बघायची खाल्ला जाऊ दे ते बाबा नंतर देवा तुझा याला माझी बाजार खायचा आहे गुलाब खातो परत आता कसं मावशी गेली मावशी नाही ए मावशी बोल कोण बोलला रे बोलला तिकडे धावत बोलला हा चल आटेप का आटेप नाही आपट म्हणाला तुला मला सांगितलं त्यानं आपट तुला तू आपट मला आपट चल नाही तर मला आपल्याला टाइम नाही मला जायचंय बाजारला पोरी माझ्या कंटाळल्या आहेत जाऊ दे ए मावशी चला चला मावशी ही कोणती इकडे अरे तोरा गुलामा गप रे चेरी हवाय ना काय मावशे थांब मी सांगितलं कुठे आधी बाजू तू बाजू ये मावशे नसतं नसते की कोण हे नाचते काय नाचते उगाच नाही 10वी शिकवली आहे पण नाच घालून घालून 10वी शिकवली तू नाच मी बघणारच आहे काय नाचतो तू नाच मी पण हा मग
म्हणतेस का पैसा येतोय नको ना. मला आवडले. तुला नाचता ना सगळं बघताय का सांगा. तिला नाचता पाय दुखतोय तिचा तरी पण नाचव. आज नाचलीच पाहिजे. नाचव कोण नाचू दे बघताय माझा तू नाचतो जा. तुला नाचता येत नाही फ्लॉप गेली. झालं नाही झालं कसं. वाटत ती चांगली नाचली. मी काय म्हणता. हॅलो हॅलो. रोशन आंबेकर यांच्याकडून खास सुदामासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी त्याचं असं म्हणणं आहे की त्याने सुद्धा एक डान्स करावा. सुदामाने डान्स करायचा आहे. रोशन आंबेकर. सुदामा
जा. पैसे फुकट गेले तुझे. कोणते पैसे द्या म्हणतो. ए मावशी. मथुरेच्या बाहेर हा रस्ता प्रतिबंध आहे. बंद आहे म्हणजे बंद आहे ना. तुम्ही लोक गाडी घेऊन उभी नाही ना तुम्ही. रोशन आलास मी गाडी घेऊन. ए मावशे, अरे तोरा गुलाम थांब रे. त्याला सांगून ठेव. तू सांग. मावशे, तुला काय झालं? मी काय मागाशी म्हटलं माहिती आहे? तू त्या कोणाचं नाव घेतलंस गीता? तुला काय रे? येतं ना माझं कधी दिवशी माझं पण जरा घे ना, तेव्हा ना जरा वाटत. माझं पण घे जरा मस्त पैकी. घे. मला नाही घ्यायचं. तू पहिला घे. तू पहिला घे. तू पहिला. तू पहिला घे. घे तू घे. तो इथं सर्व तुझ्याकडेच बघतोय. त्याला सकाळी बघीन आता नको. त्याला उद्या मटणाची पोट एक जास्त देतो ना बुधवारी. तू बोल. माझं नाव घे ना. गाभारच घे. मी नाही म्हणत. ना घे. घेऊ म्हणतो. अशीकडे बघू नको. एक बोला कर माहिती. इट्टल जोड कशा बघतेस? माझ्याने बघ ना. मला म्हणतो इटलकडे बघ. इट्टल पण तिच्याकडे बघते का? तुझं का त्याच्याकडे लक्ष? तू कधी त्याकडे बघतेस? पण तू का बघतो? तू बघतेस म्हणून मी बघता. जा तिकडे. मी नाही गेलो. नाही ए मावशी नाही, वास येतोय बघ. हे मावशे नाव घे. बरं घेते. घे. आजचीच गच्ची. काय आजचीच गच्ची काय? मग कुठचं पाहिजे तुला? आजचीच गच्ची काय? नीट घे. नीट घे काहीतरी. बर. काय केलीचं पान टारा 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 टारा. ए मावशी टारा टारा टारा. पाटलं पिटलं तर झोप नाही तर तांबू आहे. जेवायला पत्राला घेऊन ये. तू मध्ये केलीचं पान टारा टारा टारा. मी नाही घेत. ए मावशी ते बघ. घे घे आता घे. केलीचं पान टारा 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 वाटलं. आणि या वाकड्याचं नाव घेतो ना मला कसं तरी वाटलं. काय कसं तरी वाटलं. तू काय म्हणाला बोललास? हा रस्ता प्रतिबंध आहे. तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण देवांचे सवंगडी म्हणतात. अरे मेले एवढा अर्धा तास गेला. उकडचं इथे उभं राहून पाय दुखले. मला कसं सांगायचं तुला काय झालं होतं? धाडपती होती. हे मावशे त्या माझ्या शब्दाच्या पुढे जायत नाही. मी सांगेन तेव्हा त्या पुढे जाईल. ते आता मला माहित आहे. पान घेतलं कायदा. ऐक मावशी. बरं ऐकते. हुकुम आहे देवांचा, हुकुम आहे देवांचा, राधे जरा ऐकना. डोईवरती दुधाचे माठ गोकुळात ठेवना. डोईवरती दुधाचे माठ गोकुळात ठेवना. हुकुम आहे देवांचा, राधे जरा ऐकना. हुकुम आहे देवांचा, राधे जरा ऐकना. डोईवरती दुधाचे माठ गोकुळात ठेवना. डोईवरती दुधाचे माठ गोकुळात ठेवना. सांगितो मी कायदा मुता विसरू नको राधे.
आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला बसावं लागेल. चला उठून आपण बसूया. हॅलो रसिक हो, आपल्यासाठी खास कंस आणि कृष्णाचं युद्ध इथे दाखवण्यात येणार आहे, तरी त्याचाही आनंद घेऊन आपण जायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. सांगितलेली कामगिरी आम्ही पार पडले. ठीक आहे या तुम्ही तुम्ही मथुरेच्या बाजारात जाऊ शकणार नाही. पण तुम्हाला म्हणतात तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठी कसे असतात. पायी पद्म, बेंबी हिरा, मस्ती तुरा, विटेवर विठ्ठल नावाचा गजर करत असतात. राजे तुझ्यासाठी मला 8वा अवतार धारण करावा लागला. तर तुमच्या जन्मगुणा सांगा. तर राधे गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. वाढलो कुंजवना, सांगितो जन्म खुना. वाढलो कुंजवना, सांगितो जन्म खुना. ऐकना ऐकना ऐकना, गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. वाढलो कुंजवना, सांगितो जन्म खुना. वाढलो कुंजवना, सांगितो जन्म खुना. ऐकना ऐकना ऐकना, पहिला उतार राधे मच मी धरिला. संकासुराचा दत्त पाठीशी वाहिला. संकासुराचा दत्त पाठीशी वाहिला. संकासुराचा दत्त पाठीशी वाहिला. उतारा उतार मध्ये पूर्ण मी आधारिला. तळा तळा मंगण वेगळा मी केला. ऐकना ऐकना ऐकना, गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. तिसरा अवतार राधे वराह धरिला. पृथ्वी भार धाडला मी हवाईला. पृथ्वी भार धाडला मी हवाईला. पृथ्वी भार धाडला मी हवाईला. चौथा अवतार राधे नरसिंह धरिला. हिरण्यकश्यप मी हावदिला. ऐकना ऐकना ऐकना, गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा बाळ मी गताना. पाचवा अवतार राधे वामन धरिला. बळीला पाताळी श्रीधराने वदिला. बळीला पाताळी श्रीधराने धाडिला. बळीला पाताळी श्रीधराने धाडिला. सहावा अवतार राधे परशुराम धरिला. सहस्र अर्जुन वध मी केला. ऐकना ऐकना ऐकना, गोकुळचा मी राधे कान्हा, यशोदेचा
दिला लंकापती रावणाला श्रीधराने वधिला लंकापती रावणाला श्रीधराने वधिला आठवा अवतार राधे श्रीकृष्ण जन्मला चाललो कमी राधे कौसाच्या वधाला ऐकना 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 गोकुळ यशोदेचा बाळ निघताना गोकुळ नवीन राधे काना यशोदेचा बाळ निघताना राधे ऐकलंस का माझ्या जन्म गुन्हा हो का ना अगं बोल ते खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत त्यांच्या आपण शरण गेले पाहिजे. देवा मी शरण आलो. आशीर्वाद असो देवा मी शरण आलो. आशीर्वाद असो आशीर्वाद असो आशीर्वाद असो. हा राधे तुझ्या हाती मला आठवा अवतार धारण करायला लावला. युगायुगाचे प्रेम तुझे दावना जाणून घे हृदयात माझ्या भावना राधेला तू कान्हा जीव लावना प्रीत माझे समजून घेना येणार कान्हा येना राणे जवळ घेना येणार कान्हा येना माने जवळ घेना युगायुगाचे प्रेम तुझे दावना जाणून घे हृदयात माझ्या भावना राधेला तू कान्हा जीव लावना प्रीत माझे समजून घेना येणार कान्हा येना माने जवळ घेना येणार कान्हा येना माने जवळ घेना कान्हा तुझी मी आहे रे दिवानी सांगूया जगाला ही प्रेम कहाणी सांगूया जगाला ही प्रेम कहाणी सांगूया जगाला ही प्रेम कहाणी कान्हा तुझी मी आहे रे दिवानी सांगूया